चला तुम्हाला अजून एक स्कॅम दाखवू का मस्त की आता हे बघा हे कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम कोणाचा माहिती का? RSSचा. हे दाखवतो तुम्हाला. में उनके भाषण को सुनने कौन आया था? शायद आपको भरोसा ना हो, लेकिन आता हे RSSचा कार्यक्रम. RSSच्या कार्यक्रमात कोण आलेले? श्री 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 राधे भैया. डायरेक्ट राधे भैया. सलमान खान पोहोचला कार्यक्रमाला. कोण? सलमान खान. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या लोकांना यांना म्हणजे RSS वाले मुसलमान सावलेले बी चालत नाही, बिलकुल नाही. लगे औषध पाण्याला बी चालत नाही. मग सलमान खान कार्यक्रमात गेला कस काय? बरं कार्यक्रमाला एका मंडळात थोडी कार्यक्रम आहे. ह्या गल्लीतून त्या गल्लीत गेला कार्यक्रमात जाऊन बसलो. सगळे इन्व्हाइट केले लोक आहे 900 जण इन्व्हाइट त्यांच्या गाड्यामध्ये आय कार्ड बिकाड घालून बसलेले. त्याच्यामुळे तुम्हाला पहिले पण सांगत असतो मी लय दिवसापासून सांगू राहिलो भाऊ की राजकारण बिचकारण भाई हे सगळं आपल्याला खेळवत ठेवायसाठी मोठ्या लोकांसाठी काही नाही. हिंदू खत्रे में कोणी खत्रे में नाही भाई याच्या खुर्च्या खत्रेमध्ये. त्यामुळे टाक्यात थोडे उजाड बिजाड पाडा. यांना युत्या आघाड्या सगळे करता येते. सत्ता वाचवासाठी हे काहीही करतील. काहीही आय रिपीट काहीही करतील. आणि त्यांनी करून पण दाखवलं. एवढं तुम्ही 2-1 महिन्याच्या जर चांगल्या न्यूज कधी वाचल्या ना तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी कळण. जे लोक एकमेकाच्या फार जीव घ्यायला तयार होते त्यांनी सुद्धा युत्या केलेल्या आहे. विचार करा. म्हणजे हे आपल्याला सांगते हिंदू खत्रे ते अमुक खत्रे ते तमुक. अरे कोणी खत्रेत नाही. यांच्या मोठमोठ्या लोकांचे तुम्ही ना सर्च करा थोडं गुगल बिगल हिस्ट्रा पहा थोडासा तुम्हाला लक्षात येईल. थोडंसं सर्च मारा माहिती का. हे म्हणते की समजा यांना मुसलमान चालत नाही. ह्या मुसलमान लोकांना समजा कोणाला हिंदू चालत नाही. एकमेकाला पोरी सुद्धा दिलेले यांनी. यांचे पोरं दिलेले एकमेकांमध्ये सोरी की माहिती घ्यायच्या. त्याच्यामुळे डोक्यात थोडा उजाड बिजाड पाडा. चांगलं शिका बिका. शिकले तर थोडं डोक्यात उजाड पडेल आणि तुम्हाला कळलं की हे धर्म गिर्म या सगळ्या गोष्टी यांनी फक्त बावलं बनवून ठेवलेले. लक्षात राहू द्या थोडं. आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर बिअर करा. नाही तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये येऊन तुम्ही उद्धार करणारच आहे. जय हिंद महाराष्ट्र.